मुंबईच्या हवेचा कॅन्सर रिपोर्ट. प्रदूषणामुळे मुंबईकरांना फुफ्फुसाचा कॅन्सर. सत्तावन्न टक्के कॅन्सरला वायू प्रदूषण जबाबदार. मुंबईकरांनो, तुम्ही नाकावाटे घेत असलेला श्वास तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खुद्द आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनीच देशाच्या आर्थिक राजधानीत 57% रुग्णांना फुफ्फुसाचा कॅन्सर हा प्रदूषणामुळे होतोय अशी धक्कादायक माहिती दिली आहे. एक प्रश्न असा आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये सुद्धा हवेच्या प्रदूषणामुळे होत असणाऱ्या एकूण सगळ्या आजारांना, विशेषतः फुफ्फुसाचे जे आजार होतात त्याच्याबद्दल आपण काही उपाययोजना करणार आहात का? खरं तर राज्य शासनाच्या वतीनं किंवा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा 6 नोव्हेंबर 2025ला याबद्दलचं एक स्पष्ट असं SOP काढलेली आहे. या SOPच्या माध्यमातून इथं असणारं हवेचं प्रदूषण वाढू नये त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टींसाठीची नियमावली जाहीर केली. या एकूणच हवेच्या प्रदूषणासाठी उपयोग होणार आहे आणि एकूणच आजारांवरती सुद्धा नियंत्रण येणार आहे. दरम्यान मुंबईतील वायू प्रदूषणाचा डेथ रिपोर्ट काय आहे पाहूया. मुंबईत फुफ्फुसांच्या कॅन्सर रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रात फुफ्फुसाच्या कॅन्सरचे 1677 रुग्ण आहेत. मुंबईत 57% रुग्णांना प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतोय. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावलेली आपल्याला दिसते. मोठमोठे काँक्रिटीकरण असतील किंवा मोठमोठे कन्स्ट्रक्शन असतील ते इथे उभारल्या जात आहेत आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो, मोठमोठ्या बिल्डिंग इथे आहेत, त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतोय. यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदूषणाने गाठलेल्या उच्चांकामुळे मुंबईकरांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान वाढलंय. मुंबई आता प्रदूषणाचं गॅस चेंबर बनत चालली आहे. हा मोठा प्रश्न आता उद्भवतोय आणि पुढे मागे पण याचे दुष्परिणाम वाढत जाणार आहे. हे काय आहे? हे धुळीचं आणि पोल्युशन या 2 गोष्टींमुळे सगळ्यांना प्रॉब्लेम्स येतात. मोठ्या माणसांना किंवा वयस्कर माणसांना किंवा ज्यांना ऑलरेडी छातीचा रोग आहेत, की ज्यांना अस्थमा आहे, ज्यांना COPD आहे, लंग्स प्रॉब्लेम आहे, ह्यांच्या दृष्टीने ही धूळ, मिट्टी, पोल्युशन हे एक घातक दुष्परिणाम करण्याचं लक्षणं होतात. कॅन्सरशी लढण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या धर्तीवर सुमारे 100 नवीन विशेष रुग्णालयं स्थापन करण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं असलं तरी या आजाराला कारणीभूत ठरणारं वायू प्रदूषण वेळीच रोखलं नाही तर उपचारांसाठी कितीही रुग्णालय बांधली तरी ती कमीच पडतील आणि श्वास घेणंही महागात पडेल. साक्षी यादव, साम TV न्यूज, मुंबई.